आपण सन्मान करतो आहोत या व्यासपीठावरती जयदीपजी गाडगे साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. जयदीपजी गाडगे साहेब यांचा एक विशेष सन्मान. जयदीपजी गाडगे साहेब यांच्याच हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अभिला देत आहोत. 32 धावा विथ बॅट आणि विथ द बॉल ज्याने दमदार प्रदर्शन केलेलं आहे. पुढील सामन्याला जशी सुरुवात होते या आवाज ऐकूया निलेजी पवार सरांचा. हळदुले टीम कॅप्टन हळदुले टीम प्रशांत गुमटेकर आपण सचिन सुर्वे आपण कुठे असेल तर या. हॅलो. आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे मुख्य प्रवक्ते तसेच सन्माननीय राजदादा पाटे साहेब आणि सन्माननीय कोळसकर साहेब यांचे अगदी विश्वसनीय म्हणून ज्यांची ओळख असे संभाजीदादा पाटे साहेब यांचे इथे आगमन झालंय. सावित्री विभाग क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय दत्ताशेठ केसरकर साहेब यांचे इथे आगमन झालंय. तसेच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडांचे उपाध्यक्ष सन्माननीय रुपेशदादा सकपाल साहेब यांचे इथे आगमन झालेल्या सर्वच मान्यवरांचं मी इथं सहर्ष स्वागत करतो. संदीपजी कदम सर यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने. त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. तर पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पहिला षटकार आलाय या मॅच मधील. तर या ठिकाणी संदीप सरांचा सन्मान केला जातोय. दत्ताशेठ केसरकर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष संदीप कदम सर यांचा सन्मान. सावित्री विभाग क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष दत्ताशेठ केसरकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष संदीप कदम सर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. एक विशेष सन्मान. निलेदादा आपण देखील जॉईन व्हा फोटोमध्ये. निलेदादा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आपण ही स्पर्धा आणि त्या निमित्ताने पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटसाठी निलेदादा, संदीप सर, तसेच सुनील उतेकर, संपूर्ण असोसिएशन कमिटी यांची विशेष मेहनत राहिली आहे. आणि गेली 6 वर्ष मुख्य पदभार ज्यांनी सांभाळलाय असे सुनील उतेकर साहेब. क्रिकेट तसेच जर पाहिलं तर गावातील क्रिकेट, गावांसाठी क्रिकेट, तालुक्यात क्रिकेट आणि प्रत्येक युवा खेळाडूंना संधी जी मात्र दिली जाते या असोसिएशनच्या माध्यमातून. या ठिकाणी सुहास गायकवाड भाई यांचं देखील आगमन झालंय. कारण खास बाहू अंडे यांची बॅटिंग पाहण्यासाठी खास दाखल झाले. तिथे मात्र विकेट मिळते. फलंदाज बाद यासीन या ठिकाणी माघारी परततोय. संदेश कासार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आमचे बंटी भाऊ देखील पुण्यावरून दाखल झालेत. खास पुण्यावरून त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि खास सुहास गायकवाड यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत.
प्रशांत कुमटेकर यांचा देखील सन्मान केला जातोय. बांद्र्याच्या MIG क्लब मध्ये कोचिंगचं काम सातत्याने केलं जातं आणि तिकडं आयोजकाच्या भूमिकेमध्ये प्रशांतला आम्ही पाहतो. द वॉल म्हणून त्यांची ओळख आहे बांद्र्यामध्ये. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दत्ताशेठ केसरकर, मराठी उद्योजक दत्ताशेठ केसरकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय प्रशांत कुमटेकर यांचा विशेष सन्मान. संदेश कासर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. बॉलिंग साठी जर पाहिलं तर पहिलाच बॉल फेस करत असताना या ठिकाणी फटका फसलाय. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वर दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु गोविंद केसरकर बॉलवरती गेलेत आणि धावसंख्या जर पाहिली तर इथून 15 वरती जाऊन पोहोचते. 15 धावा फलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. दोन संघादरम्यान ब गटातील पहिला सामना आपण पाहतोय. आदिल यांना देखील आम्ही सुरुवातीचं क्रिकेट ज्यावेळेला पोलादपूर तालुका असोसिएशनचं झालं त्यावेळेला आदिल चांगली बॅटिंग करायचे, परंतु पोलादपूरमध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये आयुर्वेदिक औषधांचं जे काही त्यांनी उपक्रम हाती घेतला त्यामध्ये यशस्वी देखील झालेत. हा बॉल समोरील डिलिव्हरी बॅटची कडा घेतली आहे. बॉल विकेट किपरच्या दिशेने फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. सोपान केसरकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. सोपानला आपण पाहतोय विकेट त्याने मिळवून दिली आणि मनोज सुतार माघारी परतलेत. मनोज देखील बाद झालेत, यासिन देखील बाद झालेत. त्यांच्या संदेश कासारच्या जोडीला बॅटिंगसाठी प्रल्हाद बॅटिंग करावी लागेल प्रल्हाद यांना, कारण 2 विकेट गमावल्यात. सरई मोल्ला खास पोलादपूरवरून या ठिकाणी दाखल झालाय. नेहमीच नासिरबाई यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळतो, परंतु चांगली कामगिरी करावी लागेल. प्रल्हादच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक तर आलाय आणि समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले केले, परंतु बॉल सीमारेच्या पलीकडे गेला आणि धाबा या बॉलवरती मिळवला. त्याचा प्रल्हादने आल्या आल्या षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या 6 ने पुढे जाते. 21 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. सोपानवरती आक्रमक चढवलंय. पहिलाच बॉल फेस करत असताना प्रल्हादने पाठवलं बॉलला सीमारेच्या पलीकडे. संघाची धावसंख्या 21 ऑन दी बोर्ड. वीस झाले. पहिले 2 बॉल डॉट आहेत. धावसंख्या 20 वरती आहे. पुन्हा एकदा मोठा तडाखा आलाय प्रल्हादच्या बॅट मधून. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. प्रल्हाद आणखीन एक मोठा फटका खेळतोय. संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम प्रल्हाद मात्र आता मैदानाच्या आतमध्ये घेतोय. त्याने सूत्र हाती घेतले. संघाची धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचली आहे. 26 ऑन दी बोर्ड. 2 मोठे स्ट्रोक आले. 26 वरती धाव फलक. हा डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती बनवल्यात त्या 26 धावा धावफलकावरती. 13च्या साह्याने सरळ धावसंख्या बनवली आहे.
नेक्स्ट मॅच रोशन इलेव्हन पोलादपूर आणि त्यांच्या विरोधात खेळेल कालकाई क्रीडा मंडळ पितळवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी त्याला. पितळवाडी टीम आणि रोशन इलेव्हन पोलादपूर. चला टॉस साठी या नेक्स्ट मॅच. बॉल इथे मात्र जर पाहिलं तर पहिलाच बॉल ऋषी केसरकरचा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. डॉट बॉल, पहिला चेंडू आलाय डॉट. परंतु पंचांनी सांगितलंय बॅटची कणा घेतली आहे, विकेट किपरने झेल टिपलाय आणि फलंदाज संदेश कासार बाद. चांगली गोलंदाजी, पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे ऋषी केसरकरने. संदेश कासार आघाडीसाठी आला होता, केवळ त्याच्या बॅट मधून धाव आली ती एक. तौफिक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला येतोय. बराचसा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा पुन्हा एकदा घेतली आणि आणखीन एक विकेट दुसऱ्या बॉलवरती मिळवते ऋषी केसरकर. ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तौफिक दाखल झाला तो बाद होताना पाहायला मिळतोय. विकेटची पडझड, 4 विकेट गमावल्यात. सरई मोहल्ला आता स्वतः नासिरभाई मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. संघाची धावसंख्या 2 षटकामध्ये 26 बनवल्या होत्या, परंतु आता या 2 बॉलवरती 2 विकेट सामन्याला कलाटणी दिली आहे. परंतु प्रल्हादने 2 षटकार मारले होते, तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, त्याला स्ट्राईक द्यायला हवी. आज वेळात वेळ काढून आदिल हे देखील उपस्थित झालेत. बऱ्याच दिवसानंतर क्रिकेट वर वळलेत. मला वाटतं सुरुवातची ती 2 वर्ष खेळले, परंतु नंतर कुठेतरी थांबले आणि आज बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच वर्षानंतर सरई मोहल्लासाठी दाखल झालेत. आमिर असतील, तसेच यासीन, ही सर्व खेळाडू, सर्व पहिले अगोदरच सरई मोहल्ला संघ सलमान जे मात्र विदेशात दाखल झालेत. परंतु सरई मोहल्ला संघ नेहमीच प्रत्येक स्पर्धामध्ये पाहतो. नासिरभाई यांच्या नेतृत्वामध्ये पोलादपूरच्या स्पर्धा, मुंबईच्या स्पर्धा सर्व खेळले नासिरभाई, परंतु ही पावसाळी रबर बॉल खेळण्यासाठी देखील दाखल झाले खास पोलादपूर वरून. 2 बॉलवरती 2 विकेट. हॅट्रिक बॉल, त्या बॉलवरती हलक्या हाताने ढकलला, हे करावं लागेल. स्ट्राईक रोटेड आणि प्रल्हादकडे स्ट्राईक जास्तीची ठेवावी लागेल. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते, 27. तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिक घेणारा अलंकार जाधव आपण पाहिला. त्या बॉलवरती फटका आलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे दूरवरतून, कॅच झालेला नाहीये. दुहेरीसाठी पलटले, 2 धावा कंप्लीट होत आहेत. का पाहावं लागेल, परंतु धावबादची विकेट आली आहे. दुसरी धाव घेत असताना नासिरभाई देखील आता बाद होत आहेत. मला वाटतंय सुहास गायकवाड भाई देखील इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत पुढच्या मॅच मध्ये. रोशन इलेव्हन पोलादपूर या टीम मधून रोशन सावंत यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ नेहमीच पुरस्कृत करतात. रोशन सावंत आणि त्यांच्या अगेन्स्ट पितळवाडी, काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी. भरत तुडीलकर साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला. लोअर फुल टॉस, बॅट वरती बरोबर कनेक्ट झाला नाही. दरम्यानच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. गोविंद केसरकर चेंडूवरती पोहोचतायत. एक सिंगल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. त्यामध्ये या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या 53 झाली. आतापर्यंत ही धावसंख्या जर पाहिली तर थांबली आहे. भरत तुडीलकर साहेब यांचं आगमन झालंय, आपलं हार्दिक स्वागत.
प्रकाश देखील बाद होत आहेत आणि शेवटच्या बॉलवरती ऋषीला विकेट मिळते म्हणजे 3 विकेट ऋषीने मिळवल्या त्या षटकामध्ये. कमी धावांचं षटक ऋषीचं कमबॅक करणार षटक पहिल्या 2 षटकामध्ये 26 होत्या. चला टॉस साठी पितळवाडी टीम आणि रोशन 11 पोलादपूर. रोशन 11 पोलादपूर टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. पितळवाडीची टीमचे कॅप्टन देखील आलेत. गणेश केसरकर साहेब टॉस. चांगला बॉल पहिलाच बॉल जर पाहिला तर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय डॉट. वाईट साठी चेक केला जाईल. राकेश केसरकर बॉलिंग साठी. रुपेशदादा सकपाळ यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतो. रामवर्धनी संघ नेहमीच ते देखील पुरस्कृत करतात आणि पीटीपीएल स्पर्धेमध्ये देखील रामवर्धनी संघ पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 29 वरती थांबली आहे. ऑन फील्ड निर्णय द्या. जो पंच निर्णय देईल तो मान्य करावा लागेल. रिव्ह्यू रिटेन होईल याची देखील नोंद घ्या. पुढचा बॉल राकेश. हा बॉल उचली घेणार होता त्याच्यावरती हुक केलाय. क्षेत्ररक्षक केल डीप मधून एक धाव तर घेतली परंतु तिकडे राकेश फिल्डिंग साठी 2 धावा तर अर्जित केल्यात. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या बदलते पुढे जाते 31-31. आदेश केसरकरला देखील आपण पाहतोय फिल्डिंग करतायत. फुलटॉस बॅटची कडा मागे विकेट कीपर सुनील केसरकरने हा झेल सोडलाय. संघाची धावसंख्या 1 ने वधारते पुढे जाते 32. 32 धावा अजूनही जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टॉस संपन्न झालाय. रोशन 11 पोलादपूरने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतली पुढच्या मॅच मध्ये. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस होतोय तिकडे राकेश. बॉल बरं थोडंसं खेळतायत राकेश देखील तिकडे. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 3 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या झाली आहे तरी मोहल्लाची 42 विजयासाठी करायचे ते 43 धावा. चला चरई मोहल्ला टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. 42 झाल्या 43 ची आवश्यकता. आमचे गणेशजी गणेशजी 22 सर खास नाशिक वरून या स्पर्धेला दाखल झालेत.
आजचा दिवस महत्वाचा आहे. चला बॅट्समन बॅट्समन चला मैदानामध्ये. नरवीर देवळे, चला राकेश आणि ऋषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. त्रेचाळीस धावांचं टार्गेट आणि त्यासाठी आघाडीची जोडी नरवीर देवळे संघाकडून. पावसाचं आगमन देखील आता होतंय, परंतु या 43 धावा यासीन येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. राकेश केसरकर स्ट्राईक एंडला, ऋषी केसरकर नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्क वरती यासीन
धामणकर आपण पाहतोय. धामणकर बंधू यासीन आमिर दोघांनी चांगला खेळ आपण सातत्याने आपण पाहिला, परंतु आता या मॅच मध्ये यासीन कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत, दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी दाखल झालेत, परंतु राकेश देखील तेवढीच चांगली बॅटिंग करतात. 43-43चा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. पहिला बॉल डावाला सुरुवात, दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, गोलवर पतीचा हा चेंडू होता. विकेट किपरला देखील बीट केलं. मागे शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक बाईचे एक सिंगल. सुरुवात चांगली केली आहे यासीन धामणकरने. पहिल्याच बॉलवरती बीट केलं होतं, परंतु विकेट किपर नासिर बाग यांच्याकडून चुकी झाली. एक धाव आली. संघाच्या धावसंख्येला सुरुवात इथून होते आता, परंतु ऋषी केसरकर चांगली बॅटिंग सातत्याने त्याची नेहमी पाहायला मिळाली आहे. रबर बॉलचं क्रिकेट असू दे, टेनिस बॉलचं क्रिकेट असू दे, टेनिस बॉलचा हंगाम ऋषी केसरकरने अक्षरशः गाजवला. हा चांगला बॉल पुन्हा एकदा खाली राहिला. पुन्हा एकदा विकेट किपर नासिर बाईंना बीट केलंय. दुहेरीचा प्रयत्न होणार नाही. एक सिंगल पुन्हा एकदा बाईची मिळेल. 2 बॉल सलगचे डॉट होते, परंतु यशच्या मागे ते सुटले. 2 धावांवरती संघ आपण पाहतोय. 2 बॉल 2. आता कुठेतरी बदलाव केला जातोय. स्वतः नासिर बाईंनी आपली जागा सोडली आणि यशच्या मागे प्रल्हाद यांना पाठवलंय. राकेश स्ट्राईक एंड वरती फ्लिक केला ऑन साइडला. बॉटमॅनच्या साह्याने टायमिंग चांगलं होतं आणि त्याच्या जोरावरती या 6 धावा मिळवल्यात. राकेशच्या बॅट मधून सिक्सर. षटकार ठोकलाय दत्ता शेठ केसरकर यांना देखील आपण पाहतोय. युवा उद्योजक तसेच सावित्रीबाई क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता शेठ केसरकर तसेच संभाजी पार्टे साहेब आणि जिथे जिथे रिले दादा असतात तिथे तिथे संभाजी पार्टे साहेबांना आम्ही पाहतो. आणि नेहमी राजसाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय तसेच राज पार्टे साहेब यांचे निकटवर्तीय या बॉलवरती फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मनोज त्या ठिकाणी पोहोचले होते, परंतु कॅच झालेला नाहीये. निलेश दादांचा वाढदिवस या ठिकाणी आज सकाळपासून साजरा केला जातोय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 15 धावा धावफलकावरती पहिल्याच षटकामध्ये आल्या. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज नदीम आलाय.
पहिलाच बॉल डॉट. बॅटिंगसाठी आपण पाहतोय राकेशच्या बॅटमधून एक षटकार आला, त्याच्यानंतर ऋषीच्या बॅटमधून एक षटकार आला. संघाची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचली आहे आणि पहिलाच बॉल डॉट बीट केलाय. समोर ड्राईव्ह केलाय, चांगला फटका सजवलाय त्या ठिकाणी राकेशने एक धाव तर घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न, परंतु तिकडे प्रयत्न केले गेले होते, बॅकअप चांगला मिळालाय. धावा मिळत आहेत त्या दोन. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. वाईट चेक केला जाईल. योग्य बॉल. फटका आलाय सुरेख. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. राकेशच्या बॅट मधून आणखीन एक. संघाची धावसंख्या 6 ने पुढे जाते. 23 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. 23 धावा धावफलकावरती. 43 चा पाठलाग. अजून इथून पुढे 20 ची आवश्यकता. यानंतरचा सामना रोशन 11 पोलादपूर टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतली. कालकाई क्रीडा मंडळ पितळवाडी बॅटिंग करेल आणि आवाज देखील त्या मॅच साठी स्पेशल असणार आहे. फलंदाज बाद असणारे. धाव मिळेल ती एक. रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज राकेश चांगली बॅटिंग करत होते, मोठे फटके आले होते, परंतु बाद झालेत. संघाची धावसंख्या जी मात्र पुढे जाईल. 43चं टार्गेट होतं पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. सोपानदादा मोरे 11 गोळेगण या बक्षीस फेरीमध्ये दाखल झाला. त्याच्यानंतर बैरी जोगेश्वरी देवळे हा संघ बक्षीस फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला आणि या 4 टीम मधून एक संघ, असे 3 संघ आपल्याला मिळतील. पकाट यांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. भोऱ्या बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न. मागे चेंडू निघून चाललाय दरम्यानच्या दिशेने. एक धाव तर घेतली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. डायरेक्ट हिट केलाय. पाहूया चेक केलं जाणार आहे. डायरेक्ट हिट. संघ जर पाहिला तर जाऊन पोहोचतोय 23 धाबा धाव फलकावरती आहे. त्या बॉलवरती धाबा किती मिळणार आहेत, फलंदाज आउट असणार आहे का ते पाहावं लागेल. ते केलं जातंय. टेनिस क्रिकेट .in वरती ही स्पर्धा पाहिली जाते. पुढचा सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. रोशन 11 पोलादपूर
आणि त्यांच्या विरोधात काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी या दोन संघादरम्यान ही मॅच यानंतर देखील चांगली पाहायला मिळेल. परंतु सध्याच्या घडीला फलंदाज बाद आहे, डायरेक्ट हिट केला आणि आता ऋषी केसरकरला परतावं लागेल. धाव संख्या 24 झाली आहे, अजूनही 19 ची आवश्यकता. 12 बॉल आणि 19 ची आवश्यकता. 12 चेंडू 19 ची आवश्यकता आहे विजयासाठी. ओके ओके 26 झालेत. नाही स्कोरिंग ओके, थोडीशी चुकीची दुरुस्ती. 26 झाल्यात. आता 17 ची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 17 ची आवश्यकता. 2 षटकांचा खेळ संपलाय. राकेश बाद झाला, ऋषी बाद झाला, आता राकेश आला. राकेश केसरकर आणि सुनील केसरकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन. बारा बॉल 17 ची आवश्यकता. नरवीर देवळे या संघामध्ये सर्वच्या सर्व केसरकर आहेत हे सांगतायत. आणि हा सुनील केसरकर पहा बॉलला पाठवतोय समोरच्या दिशेने दूरवरती 6 धावांसाठी. 11 बॉल मध्ये 11 ची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 11 ची आवश्यकता. चांगला फटका, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तौफिक वरती पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. प्रयत्न करावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी दोन गोलंदाजांना, कारण 12 बॉल मध्ये 17 ची आवश्यकता असताना पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकला आणि मॅच मध्ये पुनरागमन करून दिलंय, मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय सुनील केसरकरने. 11 बॉल मध्ये 11 ची आवश्यकता. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. सन्माननीय आदरणीय निलेदादा कोळसकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. परंतु हा बॉल जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा ची धाव मिळेल. 10 ची आवश्यकता राहिली आहे केवळ. 11 बॉल आणि 10 ची आवश्यकता. पुढच्या मॅच मध्ये गायकवाड बंधू यांना आपण पाहणार आहात. सूरज गायकवाड, सुहास गायकवाड हे दोन बंधू खेळताना पाहायला मिळतील. परंतु हा बॉल कटरचा वापर बाहेर निघाला हलकासा. विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉल. 10 चेंडू आणि 10 ची आवश्यकता. गणेशजी केसरकर दहा बॉल 10 ची आवश्यकता. हा पुन्हा एकदा व्हाईट बॉल, त्याच्यावरती एक सिंगल मिळवली आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय का? केला जातोय. दुसरी धाव देखील होते कंप्लीट. म्हणजे 3 धावा. व्हाईट प्लस 2 अशा 3 धावा मिळतील. आडव्या बॅटनं आउट साइडला स्ट्रोक तर खेळाय. बॉल सीमा पार. धावा मिळतील त्या 4. येतोय चौकार सुनील केसरकरच्या बॅट मधून. चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल.
40 आता 3ची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम रोशन 11 पोलादपूर आपण सज्ज राहायचंय. मॅच जशी संपेल तसं मैदानामध्ये आपण जा. हुकचा फटका, मागे चालला चेंडू, एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, तिसरीचा प्रयत्न होईल का? परंतु नाही, 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. आता केवळ एका धावेची आवश्यकता. अरविंद आदेश आपण तयार राहा बॅटिंग साठी पुढच्या मॅच साठी. आणि मॅच जिंकली जाते. नरवीर देवळे हा संघ या मॅच मध्ये होतोय विजयी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 1 षटक, 3 धावा, 3 विकेट आणि बॅटिंग करत असताना 8 धावा. ऋषी केसरकर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मास्टर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट दिली जाते. शंकर लाड आणि सागर लाड यांच्या माध्यमातून एक टी शर्ट जी मात्र दिली जाते. आणि पुढची मॅच जशी सुरुवात होईल आवाज ऐकाल या पोलादपूरचा पहाडी आवाज, गणेशजी केसरकर यांचा आवाज पुढच्या मॅच साठी ऐकायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद बाळा पवार सर. आपण पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत संस्थापक सन्माननीय निलेशदादा कोळसकर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा दरवर्षी जे भोसलेचं ही स्पर्धा सुट्टीचा दिवस पकडून पकडली जाते. परंतु यावर्षी असोसिएशन आणि संस्थापक साहेबांनी निर्णय घेतला की ज्या दिवस वाढदिवस असेल त्या दिवस ही स्पर्धा आयोजित केली जाईल. आज बुधवार, सुट्टीचा दिवस, आणि या स्पर्धेचं आयोजन केलं. तब्बल 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आता झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं एका बाजूला चरई महिला होता तर दुसऱ्या बाजूला संघ होता नरवीर देवळे, आणि नरवीर देवळे हा संघ विजयी झाला. मॅन ऑफ द मॅच जयजी भोसले सर सांगा. ऋषी केसरकर या पहिल्या मॅच मध्ये झालेत. मॅन ऑफ द मॅच संभाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देतोय ऋषी केसरकर यांना मॅन ऑफ द मॅच.